उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरची जीवनदायिनी असलेले उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे। धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 6 बंधारे जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पुराच्या पाण्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर, बरूर आणि औज तसेच अक्कलकोट तालुक्यातील आळगे, खानापूर आणि हिळ्ळी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत। या बंधाऱ्यांवरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये मात्र धरण भरल्याने समाधानाचे वातावरण असून आगामी सिंचन हंगामासाठी दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्याची माहिती मिळताच मंद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार विष्णू बुट्टे, मंद्रुप पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि अमित कुमार करपे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। अधिकाऱ्यांनी पूरस्थितीची पाहणी करून खबरदारीचा उपाय म्हणून बंधाऱ्यावरील सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद केली। पूर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी गर्दी करत असल्याने पोलिसांनी बंधाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। कोणालाही पूर पाहण्यासाठी किंवा पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवर जाण्याची परवानगी दिली जात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।